बऱ्याचदा लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असा असतो की आम्ही पाठीच्या आजारापासून पूर्णपणे कधी मुक्तता होऊ शकतो। परंतु तुमचा आजार हा कशा पद्धतीने आहे हे समजून घेणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे। तर नमस्कार, मी डॉक्टर श्रीनिवास। आजच्या व्हिडिओमध्ये आपण असं समजून घेणार आहोत की आपण कमरेच्या आणि पाठीच्या आजारापासून हा पूर्णपणे कधी बरा होऊ शकतो। याच्यामध्ये प्रामुख्याने दोन अवस्था समजल्या जातात, ज्याला आपण उत्तान आणि गंभीर असं संबोधलं जातं। तर यामध्ये तुमची वयोमर्यादा ही खूप अतिशय आवश्यक आहे। वयाच्या 30व्या वर्षापासून उत्पन्न होणारा हा आजार वयाच्या 60 ते 65 वर्षापर्यंत जसजसे वर्ष वाढत जातात पुढे हा आजार तसा पुढे गंभीर स्वरूपामध्ये रूप धारण करत असते। प्राथमिक अवस्थेमध्ये आपण असं समजून घेतलं पाहिजे की पहिले 2 ते 3 महिन्यामध्ये जर का समजा तुमच्या काही कामकाजामुळे किंवा बैठकीच्या त्रासामुळे किंवा वाढत्या वजनामुळे हा उत्पन्न होणारा आजार यामध्ये कधी नस दबू शकते किंवा आपल्या पाठीच्या आणि पोटाच्या उदरविभागाच्या काही प्रमाणामध्ये मसल्स म्हणजे ज्या मांसपेशी शैथिल्यपणे जर समजा उत्पन्न जर झाला तर त्यामध्ये येणारी गादीमध्ये असणारी बंधने आणि त्याच्यामध्ये असणारी नसा ह्या हळूहळू लवचिकता कमी होऊन जातात आणि यामध्ये आपल्याला बऱ्याचदा मुंग्या येणे किंवा पाठ जड येणे किंवा कमरेला जड येणे किंवा चालताना वागताना उठताना त्रास होणे अशा प्रकारचे प्राथमिक अवस्थेमध्ये लक्षण उत्पन्न होतात। मग या अवस्थेमध्ये आपण काही पंचकर्माच्या साहाय्याने वजन मेंटेन करून काही औषधोपचार करून किंवा काही पंचकर्माच्या काही महत्त्वाची औषधं घेऊन ह्यापासून पूर्णपणे हा आजार मुक्त करता येते। परंतु दुसरी अवस्था म्हणजे ज्याला उत्तान आणि गंभीर म्हणजे गंभीर स्वरूपाची अवस्था जर याला बघितलं तर आपल्याला काय समजलं पाहिजे की जो काही आपला स्पाईनचा आजार आहे यामध्ये कधी बोनगत टीबी म्हणजे अस्थिमध्ये होणारा क्षयरोग किंवा कॅन्सरचं प्रमाण किंवा मासिक पाळीच्या अनियमितता आहे किंवा त्याच्यामध्ये गादी फाटणे किंवा नस दबणे असे काही लक्षणं उत्पन्न होऊ शकतात की ज्याच्यामध्ये आपण MRIच्या सहाय्याने आपण हा आजार पूर्णपणे आपण बघू शकतो। तर यामध्ये काही जास्तीत जास्त दिवसापर्यंत औषधोपचार, आयुर्वेदिक औषधोपचार आणि त्यामध्ये काही महत्त्वाचे पंचकर्म ह्या दोन्हीची जर समजा का आपण सांगड घातली तर ह्या आजारापासून पूर्णपणे आपल्याला बरं होताना नक्कीच बघता येईल। काही अवस्थेमध्ये आपण सर्जरीपर्यंत सुद्धा जाता येईल, म्हणजे ज्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये काही त्रास असेल किंवा काही नस दबली असेल किंवा काही फाटलेली गादी असेल तर मग अशा परिस्थितीमध्ये काही ठराविक काही ऑपरेशनही करावं लागते। परंतु जर समजा का आपल्याला वेळेवरती योग्य वेळी योग्य निदान जर का झालं तर आपण योग्य तऱ्हेने चिकित्सा करून ह्या आजारापासून पूर्णपणे बरे होऊ शकतो। धन्यवाद।